नमस्कार मैत्रिणो, संगीता किचन रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज मी मस्त अशी 2 कारली घेतलेले आहेत आणि अगदी शेतातली एवढी छान कारली लागतात मैत्रिणो. अगदी तुम्ही त्याची भाजी केली की अक्षरशः खोबऱ्यासारखी भाजी लागते. अजिबात कडू लागत नाही मैत्रिणो. ना आपल्याला याच्यात गूळ टाकायचा आहे, नाही चिंच टाकायची. तुम्ही दरवेळेस भाजी बनवता, पण खरंच आपण प्रत्येक वेळेस भाजी बनवतो. आज एकदम वेगळ्या पद्धतीची ही भाजी आहे कारल्याची. आणि खरंच जर तुम्ही अशी भाजी जर एकदा केली ना तर कायम अशीच करसान. आता याच्यात थोडेसे निबार बी आहे. आणि कारली कधी बी भाजी करताना घेताना अशी निबार कारली घ्यायची. भाजी खूप छान लागते आणि खूप त्याला एक चव वेगळी लागते. चला, यातल्या पूर्ण अशा बिया काढून घेतलेल्या आहेत, पाहू शकता मैत्रिणी. ह्या बिया मी पूर्ण काढून घेणार की बिया खूप कडक आहे आणि शक्यतो जेवढी निबार कारली असेल खायला अक्षरशः चवदार लागते. हे बघा, आता याच्यात तर पूर्ण अशा लाल बिया झाल्यात, तरी आता ह्या पूर्ण मी अशा काढून घेते पहा मैत्रिणी. सगळ्या बिया अशा काढून घ्यायच्यात आणि दोन्ही याच्यातल्या मैत्रिणी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप छान आहे. आणि खरं सांगू का, ही कारली खूप औषधी गुणकारी असतात शरीरासाठी. आणि खरंच आठवड्यातून 2 ते 3 वेळा ही कारल्याची भाजी करावून खावी. आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या पद्धतीची करायची. खरंच आपण जशी वेगळी बनवू तशी ती भाजी खरंच खूप छान लागते. बघा, आज मी वेगळी ना भरून करणार ना काय करणार. हो, आता इथं मी अशाच पद्धतीचे याचे कट मारून घेते पहा. आणि पुन्हा अगदी छोटे छोटे तुकडे करणार. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ह्या कारल्याचे संपूर्ण असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. कधीतरी वेगळी भाजी मैत्रिणी करून पहा आणि अशा पद्धतीने खरंच खूप छान लागते. अजिबात कसंच कडू कारलं होणार नाही. न खाणारीसुद्धा खाणार अशा पद्धतीने ही भाजी होते. हे बघा, इथे संपूर्ण आता मी इथं कट मारून घेते ह्यासुद्धा याचे. असे आपले दोन्ही कारल्यांचे अगदी असेच कट मारून घ्यायचे. अगदी 4 माणसं पोटभर खातीन एवढी याची भाजी होणार आहे बरं का. पहा मैत्रिणी, अगदीच आमच्या शेतातली कारली आहे आणि खरंच खूप चवेला अप्रतिम. आता इथं थोडंसं मीठ टाकते. मीठ आपण चोळून घेऊया पहा. याला फक्त मीठ फक्त चोळून घेणार आहे, बाकी काही नाही करणार. आणि पाण्यात ठेवणार आहे तसंच 5-1 मिनटं. पहा, अशा पद्धतीने मी इथं पाण्यात ही कारली ठेवून देणार आहे. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया. इथे एक अर्धा कांदा घेतला आहे, अगदी स्वच्छ करून घेतलेला आहे. आणि हा कांदा आपल्याला एकदम बारीक असा कट करून घ्यायचा आहे. पहा मैत्रिणी, कांदा घातल्याने काय होतं, भाजीला अगदीच अप्रतिम अशी चव लागते. आणि त्या कांद्याचा बी म्हणतात ना, एक आर उतरतो आणि त्या भाजीला अगदीच चव टेस्ट त्याची वाढते कांद्याने. त्याच्यामुळं कांदा कधी बी कोणत्याही भाजीला थोडा तरी मैत्रिणी घालायचाच बरं का. भाजी खरंच खूप छान होते. हे बघा, मी आता ह्या 2 कारल्यांसाठी हा अर्धाच कांदा घालणार आहे, जास्त नाही घालणार मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही, पूर्ण कांदा हा कट करून घ्यायचा. जेवढा बारीक करता येईल तेवढा बारीक करा तुम्ही. हे बघा, त्याच्यानंतर हा कांदा आता मी प्लेटमध्ये ठेवून देणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि पुन्हा एक टॅमॅटो घेतला आहे, तो टॅमॅटोसुद्धा मी बारीक कट करून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर तीसुद्धा कट करून घेतली आहे बघा. आता आपल्याला याला वाटणाची तयारी. वाटण पण कसं करायचं, वाटण आपण असं नाही वाटायचं. वाटणाला थोडीशी वेगळ्या पद्धतीने हे करायचे. 6 मिरच्या घेतल्यात, लसूण घेतल्यात, धने घेतलेत मैत्रिणी, पाहू शकता. थोडेसे शेंगदाणे घेतलेत. आता ही तर कढई भरपूर तापलेली आहे आणि हे पूर्ण वाटण मी आता असंच परतून घेणार आहे. बघा, तेलाचा एकही थेंब न वापरता अगदी छान पद्धतीने हे भाजून घेणार आहे, पाहू शकता. मस्त असं भाजून निघते मैत्रिणी, तुम्हाला दिसनच कशा पद्धतीने. आणि असं जर भाजून जर वाटण टाकलं तर भाजीला अजूनच चव लागते. पहा मैत्रिणी, अगदीच वेगळ्या पद्धतीने ही कारल्याची भाजी आहे. एकदा तुम्ही अशी माझ्या पद्धतीने जर केली ना तर खरंच अजिबात तिखट लागणार नाही. आणि याच्यात टाकल्यात धने. मग आता धने काय लगेच बारीक होत नाही, पण ते सुद्धा आपल्याला आरबट चरबटच वाटायचे बरं का, बारीक वाटायचे नाही. मस्त खरपूस असं वाटण वाटलेलं भाजलेलं आहे मैत्रिणी. सॉरी, पहा भाजून निघाले. आता मी ते काढून बी घेतले आणि आबडधोबडच वाटणार आहे, न पाणी घालताच वाटायचे बरं का आपल्याला. चला, इथं कढईत आता मी 1 किंवा 1.5 पळी तेल टाकणार आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा, 1.5 पळी मी तेल टाकलेलं आहे. तेल अगदीच चांगल्या पद्धतीने तापून द्यायचं मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. ज्यावेळेस आपलं तेल चांगलं तापन त्यावेळेस आपल्याला टाकायची इथं जिरी मोहरी. जिरी मोहरीचा अगदी छान असा तडका बसून द्यायचा बरं का, पाहू शकता तुम्ही.
चांगली जिरी मोहरी कडकडली तर त्याच्यानंतर लगेच आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि कांदासुद्धा टाकायचा आहे. पहा मैत्रिणींनो, तेलही जास्त तापलं. आता कांदा टॅमॅटो आधी आपण थोडासा हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा. थोडासा त्याचा कच्चापणा अक्षरशः दूर झाला पाहिजे आणि मऊ झाला पाहिजे कांदा. पाहू शकता तुम्ही कांदा जसा परतन तसा त्याचा कलरही चेंज होतो मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर आपल्याला हा टॅमॅटो पूर्ण एक टॅमॅटो घेतला आणि तो टॅमॅटोसुद्धा जेवढा बारीक कट करता येईल तेवढा बारीक कट करून घ्यायचा आणि अगदीच मस्त असा हा टॅमॅटो आपल्याला परतून घ्यायचा. पहा टॅमॅटोनी एक भाजीला अगदीच वेगळी चव लागते. त्याच्यामुळे टॅमॅटो कधी बी भाजीला घालायचा. चव इतकी छान लागते की एकदम चेंज होतो. त्याचं दिसायला बी खूप छान दिसते आणि भाजीची चवही अगदीच वेगळी लागते आपली. इथं मी थोडीशी हळद टाकली. पाहू शकता. आणि आता आपल्याला हे आपण जे वाटण वाटलं हे का असं कोरडंच मस्तपैकी अशी खलासणी केलेली आहे त्या वाटणाची. आता ते वाटण आपल्याला त्याच्यात टाकून द्यायचे. पहा छान पद्धतीने अगदी हे वाटण आपल्याला परतून घ्यायचे. 1-2 मिनटं तरी हे वाटण परतायचे मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. जेवढं परतता येईल तेवढं परता. खरंच आपली भाजी खूप अप्रतिम होती मैत्रिणी. आता इथं थोडासा मी गरम मसाला टाकला आहे. जास्त नाही पण उगाच थोडासा टाकला आहे. आता हे सुद्धा आपण पूर्ण हलवून घेऊया बरं का. दुसरे काही तिखट मसाले आपल्याला यूज करायचे नाही आहे. आता लगेच कारली ती आपण पाण्यात ठेवलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्याच्यात टाकून द्यायच्यात. हे बघा एकदम 2-3 वेळा ती पाण्याने मी धुतली कारली आणि मैत्रिणी त्याच्यात टाकून दिलेली. पाहू शकता. त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर होती तीसुद्धा टाकून दिली. चला आता मस्तपैकी हे आपण परतून घेऊया. यालासुद्धा अगदी 5 मिनटं तरी आपण असं परतायचं आहे बरं का. जेवढं परतसान तेवढं भारी लागते ही भाजी. आणि खरंच मैत्रिणी अशा पद्धतीने एकदा तुम्ही भाजी करा की पुन्हा दरवेळेस ह्याच पद्धतीने तुम्ही भाजी करसान ही 100% मी याची गॅरंटी आहे. पहा इथं मी आता चवीपुरतं मीठ टाकते मैत्रिणी. पाहू शकता तुम्ही. मीठही आपल्याला बेतानेच टाकायचे, जास्त काही टाकायचं नाही आहे. आता त्याच्यानंतर पुन्हा मी हलवून घेते. पहा हे संपूर्ण असं हलवून घ्यायचे. पहा भाजी. आणि खरं सांगू कारली ही शरीराला कारली जर खाल्ली तर आपल्याला पित्त वगैरे सुद्धा होत नाही. खूप चांगली शरीराला खूप गुणकारी असतात ही कारली. मैत्रिणी आठवड्यातून 2 वेळा तरी कारल्याची भाजी करीत जा. चला 5 मिनटं आता मी इथं झाकण ठेवून 5 मिनटाने आपल्याला पुन्हा पाहिजे तर आपली एकदा कारली चेक करायची मैत्रिणी. पहा अगदी अजूनही थोडंसं पाणी याच्यात. हे बघा आता पुन्हा मी अशी खालवर कारली करून घेते कारण की आपल्या कारल्यांना अजून थोडी बाकी राहिलेली आहे. हे बघा अशा पद्धतीने ही कारली मस्तपैकी अशी हलवून घ्यायची बरं का मैत्रिणी. खालवर करायची. पाहू शकता. आणि पहा तुम्हाला दिसनच तेलही किती सुटलं आहे ह्या कारल्यांना. पाहू शकता तुम्ही. अगदी मस्त अशी कारली झालेली आहे ही इतकी सुंदर. पाहू शकता. आता आपण त्याच्यावर पुन्हा आपल्याला 2 मिनटं तरी झाकण ठेवायचं आहे बरं का मैत्रिणी. पाहू शकता. 2 मिनटाने आपल्याला पाहायचं आहे. पहा अगदीच कारल्याचा पूर्ण रंग वगैरे चेंज झाला आहे. पहा मैत्रिणी अगदीच आपल्या ह्या कारल्याच्या भाजीला पहा कसं तेल सुटलं आहे. भाजीचा रंग बी पहा सुटलं ना पाणी तोंडाला. खरंच मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही जर भाजी केली तर खरंच खूप आवडीने खासान आणि खरंच खूप छान भाजी होती मैत्रिणी. अशी पद्धत तुम्ही नक्कीच वापरून बघा आणि करून पहा. खूप छान होतात. कधी बी भाजी करताना मोठी निबार कारली वापरायची बरं का. कवळी नाही वापरायची. तुम्ही जेवढी मोठी कारली वापरसान तेवढी तुमची भाजी अप्रतिम होती मैत्रिणी. चला मग बाय.